IIT मुंबई संदर्भात तिकडून एक महत्त्वाची बातमी आहे, आपण बघूया बातमी काय. तर IIT मुंबईत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची बातमी सध्या समोर येते आहे. वसतिगृहातील खोलीमध्ये आत्महत्या केलेली आहे. पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. विद्यार्थिनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या ठिकाणी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होती. संबंधित प्रकरणाचा ADR दाखल झालेला असून नेमकी आत्महत्या का केली असावी याचा सध्या तपास केला जातोय. माझे सहकारी संकेत वर्क सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. संकेत, काय नेमकं घडलेलं आहे? IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. अमित, खरतर काल ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे. IIT बॉम्बे, जिथे देशभरातून खरतर विद्यार्थी येत असतात शिकण्यासाठी, खरतर हुशार विद्यार्थी असतात, त्यांनाच IIT सारख्या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशन मिळतं. आणि हे सगळे विद्यार्थी असतात ते अक्षरशः खूप जास्त हुशार असतात, खूप चांगले मार्क सगळ्यांना मिळालेले असतात आणि त्यानंतर त्यांना IIT बॉम्बे सारख्या ठिकाणी जे आहे ते कॅम्पसमध्ये ऍडमिशन मिळतं. एका विद्यार्थिनीने खरं काल रात्री जे आहे ते गळफास घेऊन आपल्या रूम मध्येच आत्महत्या केली. IIT बॉम्बेचे जे कॅम्पस आहेत, आतमध्येच कॉलेजेस आहेत आणि आतमध्येच वसतिगृह म्हणजेच हॉस्टेल्स आहेत आणि त्याच हॉस्टेलमध्ये ती विद्यार्थिनी राहण्यासाठी होती. तिच्या रूम मध्ये तिने पंख्याला गळफास जो आहे तो लावून आत्महत्या केलेली आहे. बेडवर चढून तिने गळफास लावला आणि आत्महत्या केलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात जो ADR दाखल झालेला आहे, कारण की सध्या तरी कोणत्या प्रकारचं सुसाईड नोट या संपूर्ण प्रकरणात आढळलेलं नाही. त्याच्यामुळे नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचा आता पोलीस जो आहे तो शोध घेत आहेत. महत्वाची गोष्ट ही देखील आहे की फेब्रुवारी महिन्यात देखील, म्हणजे याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी देखील अशीच एक आत्महत्या IIT बॉम्बे मध्ये झाली होती. त्याच्यामुळे सतत ही जी प्रकरणं घडतायत ती कशामुळे नेमकी घडतायत, काय नेमका मुलांवरती ताण आहे, कोणत्या मुलांना, विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होतोय हे जाणून घेणं देखील खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे फक्त पोलिसी तपास नाही तर कुठेतरी सायकोलॉजिकल जो आहे इन्व्हेस्टिगेशन देखील या संपूर्ण प्रकरणाचा आता खरं तर व्हायला हवं, कारण की सततच्या होणाऱ्या घटना आहेत, कुठेतरी या घटना थांबल्या पाहिजेत. कारण की अर्थात हे विद्यार्थी आहेत, ते देशाचे भविष्य आहेत. IIT सारख्या ठिकाणी शिकत असतात आणि अशा ठिकाणी शिकत असताना विद्यार्थी जर आत्महत्या करत असतील तर अर्थात ही खूप जास्त दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं संकेत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची बातमी आपण बघूया. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संगणक खरेदी, फर्निचर आणि जाहिरात खर्चातील 16,59 लाखांचा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 57 आजी-माजी संचालक आणि संबंधितांवरती चौकशी ठपका ठेवण्यात आलाय. निवृत्त न्यायाधीश MR मखरे यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आणि 1 ऑगस्टपर्यंत म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान चौकशीतील 10 प्रकरणांपैकी 3 प्रकरणांमध्ये आरोप निश्चित झालेत आणि उर्वरित 7 प्रकरणांमध्ये संबंधितांना दिलासा मिळालाय. बातमी जालन्यातून. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये संयोजना ते येणोरा या सगळ्या सुमारे 13 किलोमीटरच्या 6 कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम महिन्याभरात हातानं उखडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. सय्यद कन्स्ट्रक्शनने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप व्यक्त केला जातो आणि या प्रकरणाची आता चौकशी करावी अशी संबंधित कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी इकडचे नागरिक करतायत. आपण जर दृश्य बघितलं आपल्या लक्षात येईल, हा रस्ता जो अक्षरशः हातानं उखडला जातोय, त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातो. जालन्यातला हा रस्ता आहे, महत्त्वाचा 2 गावांना जोडणारा रस्ता होता आणि या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर काही काळामध्येच अक्षरशः आपल्या साध्या हातांनी सुद्धा हा रस्ता उखडला जातोय. त्यामुळे नागरिक या संदर्भात संताप व्यक्त करतायत आणि या कंत्राटदारावरती कारवाई करावी, त्याला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी देखील करतायत. इकडे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवण गावामध्ये ओम साई मोटर्स आणि शिवशंभू बॅटरी या 2 दुकानांना भीषण आग लागली. या आगीमध्ये ऑटोमोबाईलचे स्पेअर पार्ट्स, इतर साहित्य आणि जवळपास 5 चारचाकी वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि वरवण ग्रामस्थांच्या मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. आगीचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे आणि या प्रकरणाचा आता अधिकचा तपास केला जातोय. विशेष म्हणजे संबंधित व्यावसायिकांकडे दुकानाचा कोणताही व्यावसायिक विमा नसल्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा या पार्श्वभूमीवरती आता त्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. आता एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे जळगाव जिल्ह्यामधून. जळगाव जिल्ह्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. तर लग्न जमत नसल्यामुळे 29 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. जळगाव जिल्ह्यामध्ये लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून 29 तरुणांनी आपलं जीवन संपवलेलं आहे आणि या धक्कादायक आकडेवारी आता
पोलीस दलाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही समोर आली आहे। जळगाव पोलीस दलाच्या वतीने 1 जानेवारी ते 30 जून 2026 या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे। यामध्ये लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून 29 तरुणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर जिल्ह्यामध्ये 6 महिन्यामध्ये 443 आत्महत्या केल्याची नोंद असून यामध्ये 383 हे पुरुष आहेत, 29 महिला आहेत आणि 8 लहान मुलं, 11 लहान मुलींचा यामध्ये समावेश आहे। तर आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण सुमारे 90% आहे आणि या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी 12 गुन्हे या संदर्भात दाखल केलेत। जळगाव पोलिसांतर्फे 1 जानेवारीपासून 30 जून 2026 पर्यंत आपण झालेल्या आत्महत्यांचा आपण एक ॲनालिसिस केलेला आहे। त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एकूण 443 आत्महत्या या पहिल्या 6 महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। त्याच्यापैकी 383 म्हणजे 90% आत्महत्या ज्या आहेत या पुरुषांच्या आत्महत्या आहेत आणि 10% या महिलांच्या आत्महत्या आहेत। सर, यात आणखी एक धक्कादायक आकडेवारी अशी समोर आली की लग्न होत नाही म्हणून मागील 6 महिन्यात 29 तरुणांनी आपली जीवनयात्रा संपवली। याच्यामध्ये जळगाव पोलिसांनी आत्महत्याचे कारणांचं विश्लेषण देखील केलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे दारू आणि इतर व्यसन। जवळजवळ 90 आत्महत्या याच्यामुळे झालेल्या आहेत। त्याच्यानंतरचं कारण आहे नैराश्य, कौटुंबिक कारणे, कर्जबाजारी आणि जर तुम्ही म्हणाला तशा 29 आत्महत्या या पुरुषांनी लग्न न झाल्यामुळे देखील केलेल्या असं सर्वेमध्ये निदर्शनास आलेलं आहे। तर आपण ह्या आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता आपण आपल्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा किंवा ह्या देखील तोडग्यातून बाहेर येण्याचा आपण एक धैर्य धरला पाहिजे। आणि याच्यामध्ये कधीही आपल्याला कोणाचीही मदत लागली तर आमच्यासारखे तज्ज्ञ सायकॅट्रिस्ट, त्याच्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत किंवा आपल्या समाजात असलेले बरेच असे घटक आहेत जसं टेलिमानस आहेत किंवा बरेच NGO आहेत, त्यांचा आपण मदत घ्यावी व त्यांच्याकडून नैराश्यातून बाहेर येण्याचं व आत्महत्येचा मार्ग न निवडता जीवनाचा मार्ग निवडा, एक पॉझिटिव्ह मार्ग निवडा आणि आपण समाजाला काहीतरी दायित्व आहोत याचा मार्ग आपण निवडला पाहिजे। कधी आत्महत्या केली? 7 फेब्रुवारी किती वय होतं त्याचं? त्याचं तरी 27 वय. आत्महत्येपूर्वी काही तुमच्याजवळ त्यांनी काही मत व्यक्त केलं होतं किंवा काही कसं काय केलं नाव? नाही, मी तेच म्हणायचं की बाबा आपलं काय होईल कसं की बाबा मी माझा प्रयत्न चालू आहे, मी प्रमोशनच्या कामामध्ये जास्त व्यस्त राहतो, पण शेवटी तुमच्याकडे लक्ष द्यावं लागतं काय करावं। आणि दोन्हींचा आपला ताळमेळसाठी एकच आहे की लग्न लवकर झालं तर आपण इकडे जाऊ शकतो आणि त्यासाठी तो नेहमी चळवळ करायचा आणि कुठे टेन्शन असं राहायचं। आता बातमी पुण्यामधून आहे। पुणे शहरातील भटक्या श्वानांची अचूक संख्या निश्चित करण्यासाठी महापालिकेने 25 लाख रुपयांची निविदा जारी केलेली आहे। या मोहिमेत प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रभागनिहाय श्वानांची गणना केली जाणार आहे। शहरात सुमारे 1.5 ते 2.25 लाख भटके कुत्रे असल्याचा अंदाज आहे आणि गेल्या वर्षी कुत्रा चावण्याच्या ज्या 30,000पेक्षा अधिक घटना घडलेल्या होत्या या पार्श्वभूमीवरच ही गणना आता महत्त्वाची मानली जाते। पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत कोल्हापूरमधून। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरगाव या ठिकाणी माजी महिला सरपंचांनी तिच्या प्रियकराने गळा ओढून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। निर्घृण हत्या झालेली होती आणि खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून तब्बल 350 किलोमीटर अंतर पार करत ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। मात्र मयत महिलेच्या भाच्याने पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपीचा डाव फसला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि हत्येमागील नेमकं कारण काय आहे आणि इतर बाबींचा अधिकचा तपास आता सुरू केलेला आहे।